श्री गुरुचरित्र अध्याय 2 मराठी भावार्थ। पूर्वी गोदावरीच्या तीरावर अंगिरस ऋषींचा आश्रम होता। तिथे वसिष्ठादी अनेक ब्रह्मर्षी तप करीत असत। त्यामध्ये पैलमुनींचा पुत्र वेदधर्म नावाचा एक विप्र होता। त्याला अनेक शिष्य होते। त्यापैकी दीपक नावाचा एक शिष्य होता। तो शिष्य मोठा गुरुभक्त होता। शास्त्रे व पुराणे यांच्या अभ्यासात गुरुसेवा करीत असताना तो प्रवीण झाला। एके दिवशी वेदधर्माने आपल्या सर्व शिष्यांना एकत्र बोलावले आणि म्हणाला, शिष्यांनो, माझे एक पूर्वजन्मी केलेले कर्म आहे। मी सहस्रावधी जन्मात महापाप केलेले आहे। अनुष्ठान केल्याने त्यातील पुष्कळसे पापे धुवून गेली आहे, परंतु त्यापैकी काही अजून उरले आहे। ते माझे मलाच भोगायला लागणार आहे, त्याशिवाय ते संपणार नाही। मी जर तपासामर्थ्याने त्या पापाची उपेक्षा केली तर ते माझ्या मोक्षाच्या आड येते। तेव्हा ते मी देहाने भोगल्याशिवाय त्याचा निराश होणार नाही। त्या पापाची निष्कृती होण्यासाठी मी वाराणसीला जाणार आहे। तेथे गेल्यास पापाचे शीघ्र क्षालन होईल असे शास्त्रात सांगितले आहे। त्यावेळी माझा सांभाळ करायला व शुश्रूषा करायला तुम्हांपैकी कोण तयार आहे, त्याने ही जबाबदारी स्वीकारावी। त्या शिष्यातून दीपक लगेच पुढे आला आणि गुरूंना म्हणाला, स्वामी, आपण मला आज्ञा करावी। मी आपली कशी सेवा करावी ते मला निसंकोचपणे सांगावे। काय वाचा मने मी आपली मनापासून सेवा करू, आपल्याला या व्याधीमुक्त होण्यापासून मदत करू इच्छितो। मी स्वतः आपले भोग स्वीकारायला तयार आहे, तरी कृपया आपली सेवा करण्याची संधी द्यावी। दीपकाचे वचन ऐकून वेदधर्म दीपकाला म्हणाले, दीपका, माझे भोग मलाच भोगावे लागतील। ते मुलाला किंवा शिष्याला घेता येणार नाहीत। मी केलेल्या पापामुळे यापुढे 21 वर्ष मी कुष्ठाने अंग झडलेला आंधळा पांगळा असा होईन। हे सर्व शरीराचे भोग मी 21 वर्ष भोगल्याशिवाय नष्ट होणार नाहीत। तेव्हा या सर्व काळामध्ये तुला माझी सेवा करण्याची इच्छा असेल तर तू मला काशीला घेऊन चल। तुझ्यामुळे हे शिष्योत्तमा मी शाश्वत पदास पोचू शकेल। काशीस मणिकर्णिकेच्या उत्तरेस कमळेश्वर तीर्थाजवळ ते गुरु शिष्य राहिले। तेथे वेदधर्मास कुष्ठरोग झाला। गुरुला दिलेल्या वचनाप्रमाणे दीपकाने गुरुची अत्यंत मनोभावे सेवा केली। गलित गात्र व चिडखोर झालेल्या गुरुच्या सर्व लहरी व केलेला छळ त्या शिष्योत्तमाने आनंदाने सोसून त्यांची सेवा केली। दीपकाची गुरुसेवा पाहून भगवान शंकर प्रसन्न झाले। तुला वरदान देऊन मी तुझ्या गुरुची व्याधी नष्ट करतो असे भगवान शंकर दीपकाला म्हणाले, परंतु गुरुची आज्ञा नसल्यामुळे दीपकाने वरदान घेण्याचे नाकारले। भगवान शंकरांना त्याची गुरुभक्ती पाहून नवल वाटले। त्यांनी श्री विष्णूंना दीपकाच्या गुरुभक्तीची सर्व कथा सांगितली। त्याची गुरुभक्ती पाहून साक्षात विष्णू समाधान पावले। दीपकासमोर प्रगट होऊन त्यांनी दीपकाला वर मागण्यास सांगितले। दीपकाने अधिक गुरुभक्ती करण्याचे सामर्थ्य व ज्ञान द्यावे, म्हणजे मला गुरुची सेवा अधिक चांगली करता येईल असा वर मागितला। श्री विष्णू दीपकाला तसा वर देऊन अंतर्धान पावले। नंतर दीपक गुरुजवळ गेला तेव्हा गुरूंनी त्याला विचारले, भगवान विष्णूंनी तुला काय वरदान दिले ते मला सांगावे। दीपकाने घडलेला सर्व वृत्तांत आणि त्याला मिळालेल्या वरदानाची सर्व हकीकत सांगितली। वेदधर्म आपला शिष्य दीपकाची गुरुनिष्ठा पाहून संतुष्ट झाले व त्यांनी दीपकाला तू दीर्घायुषी होऊन तुला वाचा सिद्धी प्राप्त होईल व यापुढे तू काशीपुराला निवास करशील असा आशीर्वाद दिला। याप्रमाणे वेदधर्म शिष्याला प्रसन्न झाला व याच क्षणी त्याचा देह व्याधीमुक्त झाला। श्री स्वामी समर्थ। श्री गुरुचरित्र अध्याय 2। श्री गणेशाय नमः। त्रैमूर्ती राजा गुरु तुझी माझा, कृष्णातीरी वास करुणी वोजा, सुभक्त तेथे करीती आनंदा, ते सुर स्वर्गी पाहती विनोदा। ऐसा श्री गुरुचरण ध्यात, जाता भक्त नामांकित, अति श्रमला चालत, राहिला एका वृक्षातळी, क्षण एक निद्रिस्त, मनी श्री गुरु चिंतित, कृपानिधी अनंत, दिसे स्वप्नी परियेसा, रूप दिसे सुपुष्टित, जटाधारी भस्मांकित, व्याघ्र चर्म परिधानित, कासे पितांबर देखा, येऊनी योगेश्वरू जवळी, भस्म लाविले कपाळी, आश्वासुनी तयावेळी अभयकर देतसे, इतुके देखुनी सुषुप्तीत, चेतन झाला नामांकित, चारी दिशा अवलोकित, विस्मय करी तयेवेळी, मूर्ती देखील सुषुप्तीत, तिचे ध्यातसे मनात, पुढे निघाला मार्गक्रमित, प्रत्यक्ष देखे तेसाची, देखोनिया योगीशाते, करिता झाला दंडवत, कृपाभागी करुणावंत, तारी म्हणत असे, कृपेने भक्ता लागुनी, येणे झाले कोठोनी, तुमचे नाव कवनमुनी, कवनस्थानी वास तुम्हा, सिद्ध म्हणे आपण योगी, हिंदू तीर्थे भूमी स्वर्गी, प्रसिद्ध आमुचा गुरुजगी, श्री नृसिंह सरस्वती विख्यात, त्यांचे स्थान गाणगापूर, अमरजा संगम भीमातीर, त्रैमूर्तीचा अवतार नृसिंह सरस्वती, कीर्तिवृद्ध ख्याती, सांगतसे सिद्धयती, वंशवंशी करीतो भक्ती, कष्ट आम्हा केवी पाहे, तू तारक आम्हासी, म्हणून माते भेटलासी, संहार करुणी संशयासी, निरोप पावे स्वामिया, सिद्ध म्हणे तये वेळी, ऐक शिष्यास्तव मोळी,
गुरुकृपा सूक्ष्मस्थूळी भक्तवत्सल पर्येसा गुरुकृपा होय जास दैन्य तिसे कैचे त्यास समस्त देव त्यासी वश कळी कळासी जिंकेनर त्रैमूर्ती श्रीगुरु म्हणून जाणीजे निर्धारू देऊ शकेल अखिल वरू जग एका भावे भजावे एखादे समयी श्रीहरी अथवा कोपे त्रिपुरारी राखील गुरु निर्धारी आपले भक्तजनांसी ऐसे ऐकोनी नामकरणी लागे सिद्धाची या चरणी विनवितीसे कर जोडोनी भक्तिभावे करोनिया स्वामी ऐसे निरोपती संदेह होतो माझे चित्ती गुरुची केवी झाले त्रिमूर्ती ब्रह्मा विष्णू महेश्वर आणि तुम्ही निरूपिलेती विष्णू रुद्र जरी कोपती राखो शके गुरु निश्चिती गुरु गोपलियान राखी कोणी हा बोल असे कवनाचा कवनशास्त्र पुराणीचा संदेह फेडी का मनाचा जेणे मन दृढ होय सिद्ध मने शिष्याशी तुवा पुसिले आम्हासी वेदवाक्य साक्षीसी सांगेन एकचित्ते वेदचारी उत्पन्न झाले ब्रह्म याचे मुखे करून त्याची 5 पुराण 18 विख्यात तया 18 ब्रह्मवाक्य असे ख्यात पुराण ब्रह्म वैवर्त प्रख्यात असे त्रिभुवनी नारायण विष्णुमूर्ती व्यास झाला द्वापारंती प्रकाश केला हे क्षिती ब्रह्मवाक्य विस्तार तया व्यासापासून ऐकिजे समस्त ऋषीजनी त्याची कथा विस्तारोनी सांगेन ऐका एकचित्ते चतुर्मुख ब्रह्मयासी कलियुग पुसे हर्षी गुरु महिमा विस्तारिसी ब्रह्मदेवे निरूपिला ब्रह्मदेवे कलियुगासी सांगे केवी कारणेसी आद्यंत विस्तारिसी निरोपीजी स्वामीये ऐक शिष्या एकचित्ता जधी प्रळयो झाला होता आदिमूर्ती निश्चिता होता वटपत्र शयनी अव्यक्त मूर्ती नारायण होता वटपत्र शयन बुद्धी संभवी चैतन आणिक दृष्टी रचावया जागृत होऊनी नारायण बुद्धी संभवी चैतन कमळ उपजवी नाभिहून त्रैलोक्याचे रचनाघर तया कमळातून मधून उदय झाला ब्रह्मा आपण चारी दिशा पाहून चतुर्मुख झाला देखा म्हणे ब्रह्मा तये वेळी समस्ताहुनी आपण बळी मजहून अनेक स्थूळी कवन नाही म्हणतसे हसोनिया नारायणू बोले गाढ शब्दवचनू आपण असे महाविष्णू भज म्हणे तयावेळी देखोनिया श्री विष्णूसी नमस्कारी ब्रह्माहर्षी स्तुती केली भुवसी अनेक काळ पर्येसा संतोषिनी नारायण निरोप दिला अतिकहन सृष्टी रचिका म्हणून आज्ञा दिली तयवेळी ब्रह्मा विष्णवी विष्णूसी नेने सृष्टी रचावयासी देखिली नाही कैसी केवी रचू म्हणत असे ऐकोनी ब्रह्म याचे वचन निरोपी त्यासी महाविष्णू वेद असे अस्ति घे हे म्हणू देता झाला तयवेळी सृष्टी रचावयाचा विचार असे वेदांत सविस्तर तेनेची परी रचुनी स्थिर प्रकाश करी म्हणिले अनादि वेद जाणीसी अससी जाण रचिका ब्रह्मा अहर्निशी म्हणून सांगे ऋषिकेसी ब्रह्मा रची सृष्टी प्रजा अनुक्रमे विविध स्थावर जंगमे स्वदेज अंडज नामे जारज उद्वभीज उपजवे कृतत्रेता द्वापर युग उपजवी मग कलियुग मग एकांत निरोपी मग भूमीवरी प्रवृत्त करी बोलवोनी कृतयुगासी निरोपी ब्रह्मा बरियेसी तुवा जावोनी भूमीसी प्रकाश करी आपणाते ऐकोनी ब्रह्म याचे वचन कृतयुग झाले आले संतोषन सांगेन त्याचे लक्षण ऐकाश्रोते एकचित्ते असत्यनेने कधी वाचे वैराग्यपूर्ण ज्ञानीचाचे यज्ञोपवित आभरण त्याचे रुद्राक्षमाळा करकंकपणे येणे रूपे युगकृत ब्रह्मयासी असे विनवित माते तुम्ही निरोप देत केवी जाऊ भूमीवरी मनुष्य लोक असत्य निंदा अपवादक माते नसाहे ते ऐक कवनेपरी वर्तावे ऐकोनी सत्ययुगाचे वचन निरोपी तो ब्रह्मा आपण तुवा वर्तावे सत्वगुण क्वचित काळ येणे परी वर्तता येणे परी ऐका झाली अवधी सत्याधिका बोलावणी त्रेतायुगाते विवेका निरोपी ब्रह्मा पर्येसा त्रेतायुगाचे लक्षण ऐक शिष्या सांगेन असे त्याची स्थूल तन हाती असे यज्ञ सामग्री त्रेतायुगाचे कारण यज्ञ करीती सकळजन धर्मशास्त्र प्रवर्तन कर्ममार्ग ब्राह्मणांसी हाती देखा कुश समाधी समिधा असे धर्मप्रवर्तक सदावसे
ऐसे युग गेले हर्षे निरोप घेऊनी भूमीवरी बोलावणी ब्रह्मा हर्षी निरोपी देती द्वापारासी सांगेन तयाची कृपा रूपासी ऐका श्रोते एकचित्ते खडग खटवांग धरोणी हाती धनुष्य 12 येती हाती लक्ष उग्र असे शांती निष्ठुरदया दोन्ही असे पुण्य पाप समान देखा स्वरूपे द्वापार ऐसा निका निरोप घेऊनी कौतुका आला आपण भूमीवरी त्याचे दिवस पुरल्यावरी कलियुगाते पाचारी जावे त्वरित भूमीवरी म्हणून सांगे ब्रह्मा देखा ऐसे कलियुग देखा सांगेन लक्षणे ऐका ब्रह्माचीय सन्मुखा केवी गेले परियेसा विचारहीन अंतकरणी पिशाचासारखे वदनी तोंड खालते करुणी ठाई ठाई पडत असे वृद्ध आपण विरागहीन कलह द्वेष सवे घेऊन वाम हाती धरुणी शिष्ण येत ब्रह्मया सन्मुख जेव्हा जीवा धरणी उजवे हाती नाचे कली अतिप्रती दोषारतरे करी स्तुती पुण्य पाप समिश्रित हासे रडे वाकुल्या दावी वाकुडे तोंड मुखी शिवी ब्रह्मया पुढे उभा राही काय निरोप म्हणून देखुनी तयाचे लक्षण ब्रह्मा हासे अति गहन पुसतसे अति विनोदेन लिंग जेव्हा की धरिली कलियुग म्हणे ब्रह्मयासी जिंकीन समस्त लोकांसी लिंग जेव्हा रक्षा कारणांसी हरी असे आपणाते ऐकोण कलीचे वचन निरोप देतो ब्रह्मा आपण भूमीवरी जाऊन आपले गुण प्रकाशी ब्रह्मा सांगे कलियुगासी सांगेन तुझ उपदेशी तुझ्या योगी आयुष्य नरासी स्वल्प असे एकशत पूर्वी योगायोगी देखा आयुष्य बहु मनुष्य लोका तप अनुष्ठान ऐका करीती अनेक दिवसांवरी आता ऐसे म्हणावे जाण स्वल्प आयु मनुष्य प्रण करीती तप अनुष्ठान शीघ्र पावती परमार्था जे जन असतील ब्रह्मज्ञानी पुण्य करीती जाणोनी त्यांसी तुआ सहाय्य होऊनी वर्तत असे ब्रह्म म्हणे ब्रह्मा ऐकोनी ब्रह्म याचे वचन कली म्हणतसे नमून स्वामींनी निरोपिले जन तेची माझे वैरी असती काळात्म्याची ऐसे गुण छेदन करील धर्म वासना पुण्यात्माचे अंतकरणा उपजेल बुद्धी पाप विषयी कलीचे वचन ऐकोनी ब्रह्मा हसे अतिगहनी सांगतसे विस्तारुणी उपाय केलीसी राहतावया काळ वेळ असती दोन्ही तुझं सहाय्य होऊनी येत असती निर्गुणी तेची दावी ती तुझं मार्ग निर्गुण असती जे जन तेची वैरी तुझे जान मळमूत्रे वेष्टिले जन तुझे इष्ट परियेसी याची कारणे पापपुण्यासी विरोध असे परियेसी जे अधिक पुण्य राशी त्याची जिंकिती तुझं या कलियुगा भीतरी जन होतील येणे परी जे जन साहतील तुझी क्रूरी तेची ईश्वरी ऐक्य होती ऐकोनी ब्रह्म याचे वचन कलियुग करीत असे प्रश्न कैसे साधूचे अंतकरण कवन असे निरोपावे ब्रह्मा म्हणे तयेवेळी एकचित्ते ऐक केली सांगेन एका श्रोते सकळी सिद्ध म्हणे शिष्याशी धैर्य धरुणी अंतकरण शुद्ध बुद्धी वर्तती जन दोष न लागती कधी जाण लोभावर्जित निरांसी माता पित्या सेवकासी अथवा सेवी ब्राह्मणासी गायत्री कपिला धेनुसी भजनारसी दोष न लागे तुझा वैष्णव अथवा शैवासी जे सेविती नित्य तुळसीसी आज्ञा माझी आहे ऐसी तयांसी बांधू नको गुरुसेवक असती नर पुराण श्रवण करणार सर्व साधन धर्मपर त्यांसी तू नको बांधू नको कली विनवी ब्रह्मयासी गुरुशब्द आहे कैसी कवन गुरुस्वरूप कैसी विस्तरावे मजप्रती ऐकोनी कलीचे वचन ब्रह्मा सांगतसे आपण गकार म्हणजे सिद्धजान रेफः पापस्य दाहक उकार विष्णू अव्यक्त ब्रह्मा रुद्र युग गुरु निश्चित त्रिगुणात्मक श्री गुरु सत्य म्हणून सांगे कलिसी गुरु पिता गुरु माता गुरु शंकरू निश्चिता ईश्वर होय जरी कोपता गुरु रक्षील परियेसा गुरु कोपेल एखाद्यासी ईश्वर राखील यासी ईश्वर कोपेल जरी ज्यासी
श्री गुरु राखेल निश्चित। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु पंचतत्व तस्माद गुरुमुपाश्रयेत। गुरु ब्रह्मा सत्य जान तोची रुद्र महाविष्णू गुरुची ब्रह्म कारण म्हणून गुरु आश्रयावा। या कारणे श्री गुरुसी भजावे शास्त्र मार्ग ऐसी तीर्थ व्रत योग तपासी ज्योती स्वरूप जसे जाना। गुरुसेविता सर्वसिद्धी होती परियसी सर्ववृद्धी कथा वर्तली अनादी अपूर्व तुझं सांगेन। पूर्वी गोदावरीची तीरी अंगिरस ऋषीचा आश्रम थोरी वृक्ष असती नानापरी पुण्य नाभी मृग वसती। ब्रह्म ऋषी आदी करून तप करीती तया स्थानी तयांत वेदधर्म म्हणून पहिले पुत्र होता द्विज। तया शिष्य बहु असती वेदशास्त्र अभ्यासेती त्यांत दीपक म्हणाची ख्याती। शिष्य होता परियसा होता शिष्य गुरुपरायण केला अभ्यास शास्त्र पुराण झाला असे अति निपुण तया गुरुसेवा करिता। वेदधर्म एके दिनी समस्त शिष्यांशी बोलावणी पुस्तसे संतोषोणी ऐका श्रोते सकळजन बोलावणी गुरु शिष्यासी म्हणे श्री गुरु म्हणे गुरु परियसी प्रीती असेल जरी तुम्हासी तरी माझे वाक्य भरिसावे। ऋषी शिष्य म्हणती गुरुसी जे जे स्वामी निरोपदेसी अंगीकारू भरवसी आम्हासी तू तारक। ऐकोणी शिष्याचे वचन संतोष झाला वेदधर्म मुनी संदीपकाते बोलावूनी सांगतसे परियसा। ऐका हो शिष्य सकळिक आमचे पूर्वाजित असे एक जन्मांतरी सहस्राधिक केली होती महापातके। आमचे अनुष्ठान करिता बहुत गेले प्रक्षाळिता काही असे शेष आता भोगिल्या वाचून न सुटे जाना। तपस सामर्थ्य जरी उपेक्षा करीत तरी पाप मोक्षासी आड रिगत याची कारणे श्रुती करीत तया पाप घोरासी। न भोगिता आपले देही आपले पापा निष्कृती नाही हे निश्चित करोनी पाही भोगावे आम्ही परियेसा। या पापाचे निष्कृतीसी जावे आम्ही वाराणसीसी जाईल पाप शीघ्रतेसी प्रख्यात असे अखिल शास्त्री। या कारणी आपणासी न्यावे वाराणसी पुरीसी पाप भोगीन स्वदेहासी माते तुम्ही सांभाळावे। या समस्त शिष्यांत कवना असेल सामर्थ्य अंगीकारावे त्वरित म्हणून पुसे शिष्यांशी। या शिष्यांमध्ये एक नाम असे संदीपक बोलितसे अतिविवेक तया गुरुप्रती देखा। दीपक म्हणे श्री गुरुसी पाप करिता देहनाशी न करावा संग्रह दुःखासी शीघ्र करावा प्रतिकारो। वेदधर्म म्हणे तयासी दृढ देह असता मनुष्यासी क्षालन करावे पापासी अथवा वाडी विषापरी अथवा तीर्थे प्रायश्चित आपले देही भोगवणी त्वरित पापा वेगळे न होता निवृत्ते मुक्ती नव्हे आपणासी। दीपक म्हणे गुरुसी स्वामी निरोपावे आपणासी सेवा करीन स्वशक्तीसी न करिता अनुमान सांगीजी। ऐकोणी दीपकाचे वचन वेदधर्म म्हणे आपण कुष्टी होईन अंगहीन अंधू पांगुळ परियेसा। संवत्सर 21 माते सांभाळावे बहुत जरी असेल दृढव्रत तरीच अंगीकार करावा। दीपक म्हणे गुरुसी कुष्टी होईन आपण हर्षी अंध होईन 21 वर्षी पाप निष्कृती करीन। तुमचे पापाची निष्कृती मी करीन निश्चिती स्वामी निरोपावे त्वरिती म्हणून चरणी लागला। ऐकोणी शिष्याचे वचन संतोषला वेदधर्म मुनी आपण सांगत असे विस्तारून लक्षण तया पापाचे। आपले पाप आपणासी गाह्य नोहे पुत्र शिष्याशी न भोगिता स्वदेहासी नवचे पाप परियेसा। या कारणे आपण देखा भोगीन आपले पाप दुःखा आम्हासी सांभाळी तू दीपका 21 वर्षापर्यंत। जे पीडिते रोगी देखा पळती पाळनाकारासी कष्ट अधिका म्हणून मजहुनी संदीपका तुझं कष्ट अधिक जाणत। या कारिते आपले पाप वेगळा होईन आपण शाश्वत पद पावेन तुझ करिता शिष्योत्तमा। दीपक म्हणे श्री गुरुसी अवश्य येईन पुरिकाशी सेवा करीन 21 वर्षी विश्वनाथासम तुझी। ब्रह्मा म्हणे कलेसी शिष्य होता कैसा त्यासी कुष्ठ होताची गुरुसी केले काशीपुराप्रती। मनकर्णिका उत्तर देशी कमळेश्वर सन्निदेसी राहिले तेथे परियेसी। गुरु शिष्य दोघे जण स्नान करुणी मनकर्णिकेसी पूजा करीती विश्वनाथासी। भोग त्या गुरुसी भोगीत होता त्या स्थानी कुष्ठरोगी व्यापिले बहुत अक्षहीन अतिदुःखित। संदीपक जीव सेवा करीत अतिभक्ती करुणी भिक्षा मागुनी संदीपक गुरुसी आणोनी देत नित्यक करी पूजा भावे एक विश्वनाथ स्वरूप म्हणत। भिक्षा आणिता एके दिनी न जेवी श्री गुरु कोपोणी स्वल्प आणिले म्हणोनी कलेशे सोंडोनी देत भूमीवरी। ये दिवशी जाऊनी शिष्य आणि अन्न बहुवस मिष्टान्न आणि
एरे दिवशी जाऊनी शिष्य आणि अन्न बहुवस मिष्टान आणीसी म्हणून क्लेश करिता झाला पर्येसा ती तुकेही आणि मागुनिया सर्वस करीत सेवाया कोपे देते शिविया परोपरीत पर्येसा एखादे समयी शिष्याशी म्हणे जाता ज्ञानराशी मज निमित्त कष्टलासी शिष्योत्तमा शिखामणी सवेची म्हणे पापी क्रूरा माते गांधिली अपारा तू पुमास विष्ठामुत्रा क्षणाक्षणा धूत नाही पाप जिथे असे बहुत दैन्य मत्सर सहित वसत शुभाशुभ नेणे क्वचित पाप रूप ते जाणावे समस्त रोग असते देखा कुष्ठ 16 भाग नव्हती देखा वेदधर्म द्विजू ऐका कष्ट तसे येणे परी हे से गुरुचे गुणदोष मनीना आणि तो शिष्य सेवा करी एक मानस तोची ईश्वर म्हणून जैसे देशी मागे अन्न आणून देतो परिपूर्ण जैसा तैसा ईश्वर असे विष्णू तैसा गुरु म्हणत असे काशीसारखे क्षेत्र असता कदा न करी तीर्थयात्रा न वचे देवाची या यात्रा गुरुसेवा वाचुनी गुरु देखुनी निष्ठुरेसी आपण मनी संतोषी जे त्याचे मानसी पाहिजे तैसा वर्तत असे वर्तता येणे परी देख प्रसन्न होवनी पिनाक येऊनी उभा सन्मुख वर माग म्हणत असे अरे गुरुभक्ता दीपका महाज्ञानी कुलदीपका तुष्टलो तुझे भक्तीसी निका प्रसन्न झाला माग आता दीपक म्हणे ईश्वरासी ते मृत्युंजय हे मृत्युंजय वमुकेशी न पुसता आपण गुरुसी वर्ण घे प्रियेचा म्हणून गेला गुरुपासी विनोदसी तयासी विश्वनाथ आम्हासी प्रसन्न होऊनी आलासे निरोप झाली या स्वामीचा मागेन उपशम व्याधीचा वर होत सदाशिवाचा होईल बरवे तुम्हासी 19 शिष्याचे वचन बोले कृपा गुरु कोपोन माझे निमित्त व्याधी निमित्त जाण नको करुणी प्रार्थ्यासी विला वाचून पातकासी निवृत्ती वेगा पर्येसी जन्मांतरी बाधिसी येसी धर्मशास्त्री जाणे असे जाण ऐसे परी शिष्याची गुरु सांगी पर्येसी निरोप पुसोनी श्री गुरुसी गेला ईश्वरा सन्मुख जाऊनी म्हणे ईश्वरासी नलगेवर आपणासी नये गुरुची मानसी केवी घेऊ म्हणत असे विस्मय करुणी व्यमुकेशी गेला निर्वाण मठापासी बोलावून समस्त देवांसी सांगे वृत्तांत विष्णू पुढे श्री विष्णू म्हणे शंकरास कैसा गुरु कैसा शिष्य कोठे आहे त्यांचा असे वास सांगावे मज प्रकाशोनी सांगे ईश्वर विष्णूसी आश्चर्य देखील पर्येसी दीपक म्हणजे बाळकैसी गुरुभक्ती करतो अभिनाव गोदावरीतली वेदधर्म म्हणजे तापसी त्याची सेवा अहर्निशी करीतो भावे एकचित्ते वेदधरुण म्हणून आपण गेलो होतो तर यापाशी जाणं गुरुचा निरोप नाही म्हणून न घे वर पर्येसा तैसे तापसी योगियांसी नव्हे मन वर द्यावयासी बलात्कारी देता कैसी वरे न घेतो दीपक तन्मन गुरुसी समर्पणी सेवा करीतो संतोषणी गुरुमूर्ती तन्मन गुरुसी समर्पणी सेवा करीतो संतोषणी त्रिमूर्ती गुरुची म्हणून न वर्ण घेतो दीपक तन्मन गुरुसी म्हणून निश्चय केला मानसी देखा समस्त देव माता पिता गुरुची होय ऐसे म्हणता निश्चय केला असे चित्ता श्री गुरु परमात्मा म्हणून इतुके ऐकून शारंग धरू पहावया गेला शिष्य धरू गुरु त्यांचा भक्ती प्रकारू पाहता झाला तैवेळी सांगितले होते विश्वनाथे अधिकत्वये दिसे आणिक त्यांचा भक्ती प्रकारू पाहता झाला तैवेळी सांगितले होते विश्वनाथे अधिकत्व दिसे आणिक त्यांचा भक्त आणिक बहुते संतोषोनी दीपकाते म्हणे विष्णू पर्येसा बोलावणी दीपकासी म्हणतसे ऋषिकेसी तुष्टिलो तुझ्या भक्तासी वर माग म्हणतसे दीपक म्हणे विष्णूसी काय भक्ती देखुनी आम्हासी वर देसी पर्येसी कवन कार्या मज सांगा मज मी तर तुझं भजत नाही तुझे नाम स्मरत नाही बलात्कारी येऊनी पाही केवी देसी वर मज ऐकुणी दीपकाचे वचन संतोषी झाला महाविष्णू सांगतसे विस्तारोणी तया दीपका प्रती देखा गुरुभक्ती करीसी निर्वाणेसी म्हणून झालो संतोषी जे भक्ती विस्तारोणी तया दीपका प्रती देखा गुरुभक्ती करीसी निर्वाणेसी म्हणून झालो संतोषी जे भक्ती केली गुरुसी तेची आम्हासी पाविली सेवा करिता माता पिता ती पावे मज तत्वता पती सेवा स्त्रिया करिता तेची मज पावत असे ऐसे एकोणी दीपक नमिता झाला अनेक वणवतसे एक सिद्ध म्हणे द्विजासी ऐक विष्णू ऋषिकेसी निश्चय असे माझे मानसी वेदशास्त्रदी मीमांसी गुरु आम्हासी देणार गुरुपासून सर्व ज्ञान त्रैमूर्ती होती आम्हा स्वाधीन आमचा देव गुरुची दान अन्यथा नाही आपणापासी
सर्व देव सर्व तीर्थ, गुरुची आम्हा असे सत्य, त्याचेनी आम्हा परमार्थ, केवी दूर असे सांग. जो वर द्याल तुम्ही मज, श्री गुरु देतो काय शोज, या प्रकारे श्री गुरुराज भजतसे परियेसा. संतोषणी महाविष्णू म्हणे धन्य धन्य माझा प्राणू, तुझी शिष्य शिरोरत्न, दुसरे न आलो आपण देखा. दीपक म्हणे विष्णूसी, जरी वर आम्हा देसी, गुरुभक्ती आणि अधिक होय मानसी, तैसे ज्ञान मज द्यावे. गुरु स्वरूप आपण ओळखे, तैसे ज्ञान देई सुखे, या परते न मागे आणिके, म्हणून चरणी लागला. द्विधलावर शारंगपणी, संतोषणी बोलेवानी, अरे दीपका शिष्य शिरोमणी, माझा प्राणसखा होसी. तू जो वर द्याल तुम्ही मज, श्री गुरु देतो काय शोज, या कारणे श्री गुरुराजे भजतसे परियेसा. संतोषणी महाविष्णू म्हणे धन्य धन्य माझा प्राणू, तुझी शिष्य शिरोरत्न, भोळा भक्त तुझी माझा. काहीतरी माग आता, वर देईन तत्वता, विश्वनाथा आला होता, दुसरे आलो आपण देखा. दीपक म्हणे विष्णूसी, जरी वर आम्हा देसी, गुरुभक्ती अधिक होय मानसी, तैसे ज्ञान मज न्यावे. गुरुस्वरूप आपण ओळखे, तैसे ज्ञान देई सुखी, या परतेनं मागे आणके, म्हणून चरणी लागला. दिदलावर शारंगपणी, संतोषणी बोलेवानी, अरे दीपका शिष्य माझा प्राणसखा होसी. तुवा ओळखिले गुरुसी, देखिले दृष्टी परब्रह्मासी, आणि जरी आम्हा पुससी, सांगेन ऐका एकचित्ते. जे जे समयी श्री गुरुसी, तू भक्तीने स्तुती करेसी, तेनी आम्ही होऊ संतोषी, तेची आमची स्तुती जाण. वेद वाचिशी सांगेसे, वेदांत भाष्य अहर्निशी, वाचिती जनभक्तीसी, आम्हा पावे निर्धारी. बोलती वेद सिद्धांत, गुरुची ब्रह्मा ऐसे म्हणत, याची कारणे गुरु भजता सत्य, सर्व देव तुझ वश्य. गुरु म्हणजे अक्षरे दोन, अमृताचा समृद्ध जाण, तयामध्ये बुडताची क्षण, केवी होय परियेसा. जयाचे हृदय श्री गुरुस्मरण, त्याचे तोची त्रैलोकी पूज्य फलप्राप्त जाण. अमृत पान सगुण, तोची शिष्य अमर होय. आपण अथवा श्री ईश्वरू, ब्रह्मादेत जोकावरू, फलप्राप्ती होय गुरु. गुरु त्रिमूर्ती याच कारणे. ऐसावर दीपकासी, दिदला विष्णूने परियेसी, ब्रह्मा सांगतसे कलीसी, ऐकचित्ते परियेसे. वर लाधुनिया दीपक, गेला गुरुचे सन्मुख, पुसतसे गुरु ऐक, तया शिष्या दीपकासी. ऐक शिष्य कुळदीपका, काय दिदिले वैकुंठ नायका, विस्तारुनी सांगणे का, माझे मन स्थिर होय. दीपक म्हणे गुरुसी, वर दिधला ऋषिकेसी, म्या सांगितले ऐसी, गुरुभक्ती व्हावी म्हणून. गुरुची सेवा तत्परसी, अधिकरणी अंतकरणी शुद्ध दृढशुद्ध देसी, ऐसी वर दिदला संतोषी, दृढभक्ती तुमची चरणी. संतोषणी तो गुरु प्रसन्न झाला साक्षात्कारू. जीविते तू होय स्थिरू, काशीपुरी वास गही. तुझे वाक्य सत्य सर्वसिद्धी, तुझे वाक्य सर्वसिद्धी, तुझे द्वारी नवनिधी, विश्वनाथ तुझे स्वादी. म्हणे गुरु संतोषे, येणेपरी शिष्यासी, प्रसन्न झाला परियेसी, दिव्य देह तत्क्षणेसी, झाला गुरु वेदधर्म. भावशिष्याचा भावयास, कुष्टी झाला महाक्लेश, तो तापसी अतिविशेष, त्याचे कैचे पाप राहे. लोकानुग्रह करावयासी, गेला होता पुरी काशी, काशी क्षेत्र महिमा आहे येसी, पापजाय सहस्र जन्मीचे. सिद्ध म्हणे नामकरणी, दृढ मन असावे याची गुणी, तरीच तरेल भावारणी, गुरुभक्ती ऐसे येणे विधी. दृढभक्ती असे जयापाशी, त्रिकरणसह मानसी, तोची लाधे ईश्वरासी, ईश्वर होय तया वश. गंगाधराचा नंदन करीतसे श्रोतया नमन, न म्हणावे नून पूर्ण, माझे बोबडे बोलासी. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरू, श्री नृसिंह सरस्वतोपाख्याने सिद्धनामधारक संवादे शिष्यदीपाख्यानम नाम द्वितीयोध्याय. श्री गुरु दत्तात्रयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.